आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या अटकची मागणीसाठी उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर पुन्हा घरावर हल्ला। 4 जणांवर गुन्हा दाखल। तालुक्यातील लोणी येथे 2024 मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक न झाल्याने त्याच्या अटकेच्या मागणीसाठी उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर पुन्हा घरावर हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून 4 जणांविरुद्ध परांडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी राहुल विठ्ठल शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास उपोषणाचा अर्ज दिल्याचा राग मनात धरून सचिन नवनाथ इतापे, वैभव गोरख कोडलिंगे तसेच ओमकार आणि ओम हे चौघे मोटारसायकलवरून त्यांच्या घरासमोर आले। त्यांच्या हातात कोयता, लोखंडी रॉड आणि लोखंडी पाईप असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। तक्रारीनुसार आरोपींनी घरासमोर उभे राहून शिवीगाळ करत दारावर व पत्र्यावर दगड आणि विटांचा मारा केला। त्यानंतर घराबाहेर उभी असलेली मोटारसायकल आणि स्टीलच्या पाण्याची टाकी लोखंडी रॉडने फोडून नुकसान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे। यावेळी आरोपींनी उपोषणाचा अर्ज का दिलास, बाहेर ये तुला बघतो असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। घटनेनंतर राहुल शिंदे यांनी तातडीने डायल 112 वर संपर्क साधला। माहिती मिळताच परांडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला। या प्रकरणी सचिन नवनाथ इतापे, वैभव गोरख कोडलिंगे आणि अन्य दोघांविरुद्ध परांडा पोलीस ठाण्यात दिनांक 10 जुलै रोजी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान 2024 मधील गोळीबार प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करावी या मागणीसाठी 13 जुलै पासून परांडा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा विठ्ठल शिंदे यांनी दिला आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।